दीप प्रज्वलन होत आहे, उद्घाटन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना विचारमंचावर येण्याची विनंती करतो. संजय घोडके सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, माननीय जयेश पाटील सर, राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन, माननीय NB जारोंडे सर, विधी सल्लागार, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, माननीय PL वाजूरकर सर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महानिर्मिती, सूर्यकांत जनबंधू सर, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, संजय मोरे सर, संघटनेचे अध्यक्ष व आजच्या या वर्धापन दिन समारंभाचे दिलीप पाजारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यांचे स्वागत CS जनबतकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विधी सल्लागार माननीय NB जारोंडे सर, मयूर मानवटकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. PL वाजूरकर सर, मुख्य आपल्या संघटनेचे मुख्य संघटक आदरणीय हाडके साहेब यांचं स्वागत मेश्राम साहेब करते. स्वतंत्र मजदूर युनियनचे संस्थापक अध्यक्ष माननीय DB वानकर साहेब यांचे काही दिवसापूर्वी म्हणजे 10 मार्च 2026 निधन झाले. त्याचप्रमाणे यांचे सुद्धा हे प्रसिद्ध कवी होते, संघटनेच्या पहिल्या फळीचे कार्यकर्ते होते. यांचे सुद्धा 28 फेब्रुवारी 2026 निधन झाले. या दोन्ही कालगतीत व्यक्तींना आम्हाला आपल्याला सर्वांना श्रद्धांजली व्हायची. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवर मार्चला आपण याच हॉलमध्ये लेबर मुवमेंट अँड न्यू लेबर कोड्स या विषयावर विजयकांत पानबुडे सरांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पुढे आपल्या सदस्यांची जे पर्सेंटेज राहतील त्यानुसारच आपण प्रशासनासोबत वाटाघाटी करू शकू. मला कन्फर्म आठवत नाही, पण आय थिंक त्यांनी 30% सांगितलं होतं. आणि झालं असं की पुढील 8 दिवसानंतरच 15 मार्चलाच स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑफ युनियन मेंबरशिप सबमिशन याचं एक PDF फाईल आलेली होती, जनरेट झाली होती. त्यामध्ये आपल्या मागासवर्गीयच्या 3ऱ्या नंबरवर नाव होतं. तर त्याचे इम्पॉर्टन्स आतापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. मी जो मुद्दा सांगत आहे सभासद वाढीचा, तर याच्यात तो असाही होऊ शकतो की जर 30% सभासदच नाही आहे तर प्रशासनासोबत आपण वाटाघाटी करू शकत नाही. तर आपण ते लिस्टमध्ये जर खालून काउंट केले तर 100च्या खाली जवळपास 17 संघटना आहेत. आता ह्या संघटनाच्या प्रशासनासोबत वाटाघाटी करू शकणार नाही तर त्या डिमोनिटाईज होऊ शकतात. तर तशा वेळी आपल्याला एक सुवर्ण संधी असू शकते त्या सभासदांना आपल्या संघटनेमध्ये घेण्याची. त्यानंतर दुसरं संघटन वाढीसाठी साधन झालं. त्यानंतर संसाधन. तर जर आपण नव्याने रुजू होणाऱ्या बदली होणाऱ्यांचे बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर निश्चितच ते आपल्या संघटनेप्रती आपलेपणाची भावना त्यांच्यात रुजू होईल. ते कृतज्ञ होतील आपल्या संघटनेप्रती आणि ज्याच्याकडे वेळ असेल, ज्याच्याकडे पैसा असेल, ज्याच्याकडे विचार असेल ते आपल्याला संघटनेला देतील आणि आपल्याकडे संसाधन तयार होईल. त्यानंतर नियोजन या शब्दावर येऊ. तर विचार बोला. थँक्यू.
धन्यवाद खोब्रागडे सर. यानंतर भंडारा मंडळ अध्यक्ष मान्य अमित भुरे. आदरणीय अध्यक्ष महोदय, तसेच विचार मंचावरील मान्यवर आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या ऊर्जावान सहकाऱ्यांना सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपल्या संघटनेचा वर्धापन दिन, परंतु हा केवळ सोहळा नाही तर हा संघटनेने मागील 48 वर्षापासून अविरत केलेल्या संघर्षाचा आणि कष्टाचा गौरव आहे. त्याचप्रमाणे हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नसून मागे वळून पाहण्याचा आहे आणि भविष्याची दिशा ठरवण्याचा आहे. कोणतेही संघटन हे केवळ बोलल्याने चालत नसते, तर तिला साधन संसाधनांची जोड आणि समर्पणाची धार लागत असते. कोणत्याही कार्याची सिद्धी ही व्यक्तीपेक्षा संघटनेवर अवलंबून असते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे फक्त एक नाव नसून ती एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित असलेला जिवंत समूह आहे. पण ही संघटना मोठी कशी होते आणि मोठी कशी झाली हे सुद्धा लक्षात ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रामुख्याने 2 गोष्टीची गरज असते: साधन व संसाधनांचे नियोजन आणि संघटनेप्रती अढळ समर्पण. संघटना वाढवण्यासाठी फक्त माणसे असून चालत नाही, तर साधन आणि संसाधनांचे योग्य नियोजन करून त्याचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संघटना वाढवण्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे संसाधनांचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रथम, मानवी संसाधन. संघटनेची खरी ताकद त्यांचे सभासद आहे आणि संघटनेच्या सभासदांमध्ये कोणाकडे काय कौशल्य आहे हे ओळखून प्रत्येकाला त्याच्या आवडीचे आणि ताकदीचे काम देणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांची फळी हीच आपल्या सर्वात मोठी संपत्ती आहे. उदाहरणार्थ, जर एखादा कार्यकर्ता सोशल मीडियावर सक्रिय असेल तर त्याला आपण प्रसिद्धीची जबाबदारी देऊ शकतो. तसेच जो जनसंपर्कात चांगला आहे त्याला गाठीभेटीचे काम देऊ शकतो. परंतु चुकीच्या माणसाला चुकीचे काम दिले तर संसाधनाचा अपव्यय होतो. यास मानवी संसाधन असे आपण म्हणतो. प्रत्येकाच्या शुद्ध हेतू आणि पारदर्शक व्यवहार आर्थिक नियोजनाचे सूत्र असले पाहिजे. छोट्या छोट्या वर्गणीतून उभा राहिलेला निधी संघटनेला स्वावलंबी बनवतो. यास आपण आर्थिक संसाधन असे संबोधतो. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर. प्रभावी संवाद हे संघटनेचे सर्वात मोठे साधन आहे. सोशल मीडिया, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष गाठीभेटी यांच्या माध्यमातून आपले विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आजच्या काळात सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांचा वापर करून संघटनेचे विचार आणि संघटनेने आजपर्यंत केलेली कामे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. अशा प्रकारे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करू शकतो. संघटनेच्या कामासाठी ठराविक वेळ देणे आवश्यक आहे. कामाची आखणी डेडलाईन ठेवून केली तरच संघटनेचा विस्तार वेगाने होतो. वेळेचे आणि कौशल्याचे व्यवस्थापन हीच संघटनेची खरी शक्ती आहे. बैठका, कार्यक्रम आणि संपर्क अभियान वेळेत पूर्ण करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण वेळेचे नियोजन करून संघटना वाढ करू शकतो. त्यानंतर संघटनेप्रती समर्पण. मित्रांनो, साधने किती असली तरी समर्पण नसेल तर ती व्यर्थ आहेत. समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे केवळ वेळ देणे नव्हे तर संघटनेच्या ध्येयाला स्वतःचे ध्येय मानणे होय. जेव्हा कार्यकर्ता मला काय मिळेल याऐवजी मी काय देऊ शकतो हा विचार करतो तेव्हा संघटनेचा वटवृक्ष होतो. मी नव्हे, आम्ही या प्रकारे व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून जेव्हा आपण संघटना प्रथम असा विचार करतो तेव्हाच संघटनेची वाढ होत असते. वेळ, श्रम आणि प्रसंगी सुखाचा त्याग करण्याची तयारी असणारे कार्यकर्ते संघटना शिखरावर नेत असतात. संघटनेचे काम हे एखादे प्रदर्शन नसून ती एक निरंतर सुरू असलेली प्रक्रिया आहे. ऊन, वारा, पाऊस किंवा अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचाराशी ठाम राहणे म्हणजेच समर्पण होय. शेवटी एवढेच म्हणेन की साधने व संसाधने आपल्याला गती देतात, पण समर्पण आपल्याला दिशा देते. आपल्याकडे असलेली सर्व शक्ती, बुद्धी आणि वेळ जर आपण संघटनेच्या कामात झोकून दिली तर आपली संघटना ही केवळ एक गट राहणार नाही तर ती समाज परिवर्तनाचे एक मोठे वादळ ठरेल. म्हणून आपण साधन व संसाधनाचा सुयोग्य वापर करूया आणि आपल्या समर्पणातून ही संघटना शिखरावर पोहोचवूया आणि संघटन ही शक्ती हे ब्रीद घेऊन पुढे जाऊया. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद भुरे सर.
यानंतर माननीय HP ढोके साहेब, सिनियर इंजिनियर्स व ऑफिसर असोसिएशनचे पदाधिकारी, माननीय HP ढोके साहेब. आपल्या आदरणीय आदर्श आणि आदरणीय मंच आजच्या या प्रसंगी सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे 5 मिनिटामध्ये की सर्व सदस्यांनी जी 48 वर्ष झाले आणि त्यामध्ये जे काही संघर्ष झाला, सर्व चांगले चांगले बोलून गेले, पण थोडंसं काही मी दुसरा विषय मानतो. मी जेव्हा इतर लोकांशी जेव्हा भेटतो, जे आपले जे लोक इथे असायला पाहिजे ते दुसरे का आहेत, तर तेव्हा हे लक्षात येते की ते आपल्या संघटनेच्या बाबतीमध्ये ते थोडंसं असे काही विषय असतात, निगेटिव्ह जे बोलत असतात त्याला थोडंसं वाईट वाटते. आणि मग जेव्हा आपण डिटेलमध्ये त्याच्याशी बोलतो तर कुठेतरी त्या वेळेला थोडंसं आपल्याकडून सुद्धा काही चुका झालेल्या आहेत हे लक्षात येतं. बऱ्याचदा असं होतं वरिष्ठ पातळीवर, म्हणजे प्रत्येक स्टेप वाईज बोलतो, कुठे असं होत असेल की आपली जी मंडळी आहे ते दुसरीकडे का, तर बऱ्याच ठिकाणी असा एक आपला व्यवहार असतो, एक मायचा आणि एक मावशीचा काम करत असताना, तर त्यामुळे लोक दुरावले जातात असं एक लक्षात आलेलं आहे. काय आहे की कटुता बाहेरच्या लोकांशी तर संघर्ष करायचाच आहे, सर्व बोलून गेले, पण जे अंतर्गत वाद असतात इंटरनल, ते बाहेरच्या पेक्षा जास्त कठीण असतात. म्हणतात ना, एक सवय म्हणा आहे की बा बाहेर लढते माणूस ते जिंकते सुद्धा, पण घरात हारतो. ते कुटुंबच आहे सगळं. तर ही जी कटुता आहे, हे जे मला आढळलं, मला बऱ्याचशा ठिकाणी ग्रुपिझम, तो इकडचा हा इकडचा बघितलं मी. आता 2 मिनिटाची बातमी पेपरमध्ये किंवा कुठेतरी व्हॉट्सअपमध्ये RPI वगैरेच्या का 26 पार्ट्या झालेल्या आहेत. का झाल्या? एक खूप जास्त हुशार झाला, स्वतःला खूप समजतो, त्याला थोडंसं इंटेलेक्च्युअल झाला, आपली वेगळी पार्टी केली. तसं इथे होऊ नये. जसे आता वानखेडे साहेब अशासारखे लोक पाहिजेत, निस्वार्थपणे काम करणे. बाबासाहेबांनी जे निस्वार्थपणे केलं, आपलं घरदार पाहिलं नाही, त्या पद्धतीचे पाहिजेत. आणि जे इंटरनल आपली जे आहे, कटुता म्हणा किंवा ग्रुपिझम म्हणा, सर 2 मिनिटं, तर हे थोडं थांबलं पाहिजे. नाही सर, हाच विषय मला तसं वाईट वाटते म्हणून मी बोलतो, आणि म्हणून स्पेशली मी आलो याच्याकरता लोक झाले ते आपल्या कटुतेमुळे झाले. तर आहे तो विषय गंभीरच आहे. तर हे थोडंसं आपल्या मेंटॅलिटीमध्ये आपण मन मोठं करायला पाहिजे. आणि जे गोष्ट आपण करू शकतो आपल्या याच्यामध्ये, आपल्यामध्ये आहे ती मन मोठं करा, वाकण्याचा प्रयत्न करा. जो झुकेल त्याला, म्हणजे नम्रता आपण असली तर खरंच लोक सुद्धा हे होतील. एक छोटंसं उदाहरण देतो सर. फक्त मी आलापल्लीला होतो, आता बरेच लोकांनी सांगितलं, आपला एक व्यक्ती होता, तो मी तिथे 4 वर्ष होतो. रोज तो मला चहा घ्यायला घेऊन जायचा, जेही होतो, पण त्याने कधी मला म्हटलं नाही का तू माझा मेंबर बन. आणि एक SC संघटना, ते रोज माझ्याकडे यायचं सायंकाळी, हां रूम मिळाली का, झाली का व्यवस्था, झालं का तुमचं, चांगलं जेवण करू, चांगलं हे करू. 1-2 उदाहरण सांगा. जेपीचं वगैरे आवडलं मला, ते तसं कार्य पाहिजे. तर त्यांनी मला कधी म्हटलंच नाही, आणि त्या लोकांनी मग मला मेंबर करून टाकलं ACAचं. आपल्याला समजतच नाही सुरुवातीला काय. मग नंतर VC सुनकर साहेब आले, मग त्यांना समजलं, मग त्यांनी माझी लाजवाज काढली, समजत नाही लागले, मेंबर बनवून तो नंतर का असं होऊ नये. थँक्यू. साहेबांच्या अनुभवातून एक गोष्ट कळते, ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे.
आपण शिक्षण जरी घेतलं, जेव्हा संघटनेमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस आपण कोणत्या संघटनेचं सभासद झालो पाहिजे ही बुद्धी किंवा हे आकलन त्यावेळेस नसतं, जरी आपण अभियंता असलो तरी. म्हणून मित्रांनो, ही संघटनेची साखळी विचारशक्ती ही प्रत्येक नवीन सभासदांपर्यंत आपण कार्यकर्त्यांनी पोहोचवावी अशी अपेक्षा करतो. फार चांगली चर्चा झाली मित्रांनो. यानंतर आपण भोजन अवकाशासाठी थांबतोय. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी आपणास विनंती. आणि बरोबर 45 मिनिटात आपण ओव्हर येतोय आणि कोणी जाणार नाही. जो हॉल आता भरगच्च दिसतोय तसाच दिसायला पाहिजे.